सलोनी, जसे की आपण पाहतोय, काल या ठिकाणी पुण्याच्या डायमंड हॉटेलच्या शेजारी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे आणि या ठिकाणी काल एका माथेफिरू व्यक्तीने स्मारकावरती चढून या ठिकाणी लघवी जो आहे तो केलेला आहे। मात्र या ठिकाणी दलित पॅंथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम होते, त्यांनी त्या ठिकाणी त्या माथेफिरू व्यक्तीला चांगला धडा शिकवला आहे आणि त्या व्यक्तीला रातोरातच पोलिसांच्या देखील ताब्यात करण्यात आलेला आहे। मात्र या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला दुधाने स्वच्छ पाण्याने देखील त्यांचं त्या ठिकाणी स्मारक जो आहे तो धुण्यात आलेला आहे। यावेळेस दलित पॅंथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम असतील, त्याचबरोबर सहाय्यक पोलीस सुद्धा यावेळेस आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी देखील घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। सर, काल ज्या पद्धतीने या ठिकाणी जी घटना घडलेली आहे, काय सांगाल त्या घटनेबद्दल? जी घटना रात्री 10:30च्या सुमारास घडली होती। नडगमभाऊ हे नानापेठ येऊन डायमंड हॉटेल या ठिकाणी जाताना त्यांना एक इसम चौताऱ्या उभारून हातवारे इशारे करत असताना दिसून आला। त्याने तात्काळ त्यांचे वाहन थांबवून त्यांचे कार्यकर्त्यांना पाठवून त्यास ताब्यात घेतले आणि आम्हाला इन्फॉर्म केल्याबरोबर आम्ही पोलीस स्टाफ पाठवून त्याला ताब्यात घेतलेला आहे। परंतु जी काय पोलीस प्रशासनाने तात्काळ जी दखल घेतली त्यावरूनच नडगमभाऊ यांनी कुठलेही शांतता व सुव्यवस्था बिघडेल असे कुठलेही कृत्य न करता पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि पोलिसांनीही त्यात तत्परतेने काम करून आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आलेली आहे। सर, पुणे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी विविध असे स्मारक आहे, मात्र त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा बंदोबस्त नाही आहे। CCTV फुटेज आहे, मात्र CCTV फुटेज देखील त्या ठिकाणचे बंद आहेत। पोलीस प्रशासन त्या ठिकाणचा बंदोबस्त कशा पद्धतीने वाढवण्यात येईल त्याबद्दल काय सांगा? ठीक आहे, अशा भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी अतिरिक्त मनुष्यबळासाठी आम्ही पत्रव्यवहार करू वरिष्ठ कार्यालयाशी आणि त्याप्रमाणे जास्तीत जास्त मनुष्यबळ पुरवण्याची तजवीज ठेवलेली आहे। काल जो काही प्रकार या ठिकाणी घडलेला आहे, समाजामध्ये सकोल निर्माण राहण्यासाठी पोलीस प्रशासन या सगळ्या घटनेकडे कशा पद्धतीने पाहत आहे आणि पुढची चौकशी कशा पद्धतीने तपास राहणार? तात्काळ याच्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्या आरोपीला पण अटक करण्यात आलेली आहे। याच्या पुढेही मान्यवरांचे जे काही पुतळे आहेत त्याच्या संरक्षणाबाबत डेफिनेटली आम्ही पोलीस वाढवून त्याच्यावर काय करता येईल त्या पद्धतीने आम्ही बंदोबस्त वाढवू आणि याच्या पुढे अशा घटना होणार नाहीत याची दक्षता घेऊ। ज्या माथेफिरू व्यक्तीकडनं अशी घटना घडलेली आहे त्या व्यक्तीला कोणत्या कलमाच्या अंतर्गत त्याच्यावरती कठोर कारवाई होईल त्याबद्दल काय? नाही, आम्ही भादवीखाली भारतीय न्याय संहितेखाली गुन्हा नोंद केलेला आहे ऑलरेडी। त्याची मेडिकल पण झालेलं आहे, तो इसम बेडसर आहे आणि त्याबाबत आता त्याला कोर्टासमोर हजर करून पुढची कारवाई करत आहोत। भाऊ, काय सांगाल जी घटना काल घडली? मी नेहमीप्रमाणे नानापेठमधून या रोडने MG रोडने असं येत होतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गाने येत होतो डायमंड क्वीनसाठी। मला एक इसमवरती दिसला की हातवारे करत्या वेळेस ताबडतोब गाडी साईडला घेऊन मी सांगितलं किरणला मुद्दूला की लवकर जाऊन त्याला खाली घे, हा काय मला काय जरा चुकीचा प्रकार वाटतं काय। आणि ते करताना तो हातवारी वर करून मी भाई भाई असं ओरडायला लागला आणि तिथंच त्यांनी ती लघुशंका केली। तिथंच ती पोरांना ती वाईट वाटलं, त्याला ओढत खाली घेऊन आल्या आपण लष्कर पोलीस स्टेशनच्या सिनियर PI साहेबांना फोन केला, संतोष सरांना, असा प्रकार घडला। म्हणजे थांबा तिकडं हद्द साहेबांची बनगाडांची। मग पांढरे साहेबांना फोन केला, पांढरे साहेबांशी बोलत होतोच तेवढ्यात पांढरे साहेबांनी गाडी तोपर्यंत पाठवली होती। पोरांनी त्याला उचलून व्यवस्थित गाडीत टाकलं। त्याला जर विलंब झाला असता पोलीस प्रशासक कोणाचा तर ह्या जमावाने त्याला मारून टाकलंस तर किती वेळ संयम आणि किती वेळ समजावायचं। जो तो येतो बाबासाहेब माझा बाबा, सर्वांचा बाबासाहेब आहे, हा बाप आहे, सर्व आहे, पण बाबासाहेबांच्या पुतळ्याची कुठेही कधी विटंबना आजपर्यंत झालेली नाही। पण जी काय होती ती अशा मनोवृत्त जे घाणेरड्या असे वृत्तीचे असतात त्यांच्याकडनं होती, सहजासहज कोणी करू शकत नाही, कारण बाबासाहेब कोण आहे सर्वांना माहिती आहे। पण हे जो प्रकार घडला तो ताबडतोब आटोक्यात आलेला आहे। साहेबांनी ताबडतोब त्याला अटक केल्या माझी कंप्लेंट माझ्या नावाने घेऊन रीतसर माझ्याकडे रात्री 12-12:30ला ताबडतोब घरी येऊन माझी कंप्लेंट रीतसर घेतली। म्हणजे एवढा फास्ट जी कार्यवाही केली बनगाड्यांच्या सिनियर PI पांढरे साहेबांनी, खरंच ते कौतुकास्पद आहे। कारण एवढ्या अर्जंट करणं, त्यांचे बांगर साहेब असतील, त्यांच्या टीमचे मॅडम सारखं कंटिन्यू फोन होत्या, SP मॅडम DCP मॅडम कंटिन्यू फोनवरती होत्या की काही करून हा प्रकार घडला पाहिजे। रात्रीच्या रात्री साहेबांनी अग्निशामक दलाची गाडी आणून डायरेक्ट पुतळा पूर्ण चौतारा पूर्ण स्मारक स्वच्छ करून दिलं। याच्यापेक्षा मोठं काम नाही, कारण ज्यांनी केलं ताबडतोब शिक्षा होणं गरजेचं आहे, त्याला अटक होणं गरजेची होती, अटक केलेली, त्याला ताबडतोब कारवाई सगळी झालेली, त्याचं त्यांनी डिटेल काढलेली, तो कुठला आहे, मूळचा कुठून आला आहे, तोही रामविलास पासवानची जी कास्ट आहे त्या कास्टचाच आहे, तो SC मध्येच मोडतो आणि तो उत्तर प्रदेशमधून आलेला आहे। त्यांनी सर्वांनी सर्व डिटेल काढून त्याला अटक केलेली, अटक केल्यानंतर पूर्ण त्याची डिटेल घेतलेली, पुढची कार्यवाही योग्यतेने करतील आम्हाला विश्वास आहे, कारण आम्ही बाबासाहेबाचं संविधान मानणार आहे। तर मी समाज माध्यमातून तुमच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून समाजाला सांगतो
की एकदम शांतता आणि एकदम शांत डोक्याने सर्व गोष्टी झालेल्या तिथं आणि चांगल्या प्रकारे मदत मिळाली. तर इथून पुढं कुणीही पुतळ्यावर इथं येऊ नये आणि नाही कुठलाही अफवांवर विश्वास ठेवावा. माझं सर्वांना हात जोडून विनंती आहे की पोलीस प्रशासकांनी खूप चांगलं आपल्याला सहकार्य केलेले, असंच सहकार्य यांचं असावं. आणि इथून पुढं जी मागण्या आमच्या 3 आहेत की आमच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या संरक्षणासाठी आम्ही भीमसैनिक कट नेहमी आहोत. कारण याच्या आधी मी प्रकार घडला त्यावेळेस पण मी होतो. तर आम्ही रात्रंदिवस राहू शकत नाही, त्यासाठी आम्हाला पोलीस बंदोबस्त पाहिजे. तर रात्री रोज इथे एक पोलीस अधिकारी पाहिजे. तर मॅडम सर्वांनी दिलेला शब्द इथे असेल, आपली रमाईच्या पुतळ्याला असेल, डॉक्टर बाबासाहेबचा पूर्णकृती पुतळा, मुख्य स्टेशनचा पुतळा तिथे असेल, तिथंही संरक्षणासाठी मागितले. तर आम्ही अर्ज आता CP साहेबांना देण्यासाठी मॅडमकडे दिलेला आहे. तर याच्यावर योग्य ती कार्यवाही लवकर व्हावी अशी अपेक्षा आहे. इथून पुढचं आम्ही कॅन्टोन्मेंटच्या CO साहेबाकडे त्यांना पत्र देणार आहे की या पूर्ण चौताऱ्याच्या बाजूला जो काय असा कुणी अनोळखी इसम किंवा असा कुठलाही माणूस चढू नये यासाठी कसा कडा लावता येईल, याचे 4च्या 4 कॅमेरा बंद पडलेत ते चालू करण्यासाठी आम्ही आता त्यांच्याकडे एक निवेदन स्वच्छ द्यायचं. पाणी आणि दुधाने देखील अभिषेक करण्यात आलेला आहे. तो आमची श्रद्धा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इथं जे काही काही अपवित्र केल्यासारखं केलेलं आहे तर ती फक्त स्वच्छता म्हणून आम्ही दुधाने त्यांना स्वच्छ व्यवस्थितपणे धुवून काढलेलं आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने नंतर साहेबांनी परत एकदा अग्निशामक म्हणून पूर्ण स्मारकाला स्वच्छ धुवून दिलेलं आहे. त्याबद्दल सरच सर्वांचं मनापासून आणि आज आलेल्या सर्व पॅनतर बाकी इतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील माझी ताई नायरताई असेल, माझे सगळे मित्र राहुल दादा डंबाळे असेल, विशाल सगळी जी टीम आहेत, आज शैलेश भाऊ बिडकर पण आले होते, या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि पोलीस प्रशासकाचा पुन्हा एकदा मी आभार मानतो. जय भीम. नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पुण्याच्या डायमंड हॉटेल शेजारी जो महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे, त्या स्मारकावरती काल रात्री एका माथेफिरू व्यक्तीने लघुशंका केली होती आणि त्या स्मारकाची त्या ठिकाणी विटंबना केली होती. मात्र त्या ठिकाणी आता दलित पॅंथर संघटनेच्या वतीने त्या स्मारकाला दूध अभिषेक आणि स्वच्छ पाण्याने अभिषेक जो आहे तो करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक होत्या, त्या देखील या ठिकाणी घटनास्थळी धाव घेतल्या आणि या प्रभागात पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम जो आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी देखील माहिती जाणून घेणार आहोत. ताई, जो काल प्रकार घडला काय सांगाल? काल पुणे कॅम्प अरोरा टॉवर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून दलित पॅंथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम जात असताना त्यांना इथे कुणीतरी माथे फिरू चढून काहीतरी दुष्कृत्य करत आहे असं निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांच्यासोबत असणारे त्यांचे सहकार्य त्यांना सोबत घेऊन त्यांनी तिकडं त्याला खाली घेऊन आले. तात्काळ त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांना फोन केल्याच्या नंतर पोलिसांनी इथे येऊन योग्य ती कारवाई केली. कायमच पोलिसांनी प्रत्येक वेळेला सर्व समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कायमच पोलीस प्रशासन तत्पर असते. कालही त्यांनी त्याच तत्परतेचं आणि वेळेचं भान ठेवून त्यांनी जी कारवाई केली माथे फिरून त्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाचे आभारी आहोत. त्याशिवाय आज या ठिकाणी संपूर्ण आंबेडकर अनुयायी सर्व समाजातले आंबेडकर अनुयायी आणि सर्व पदाधिकारी वेगवेगळ्या संघटनांचे पक्षांचे इथं उपस्थित राहून त्यांनी सर्वांच्या सहकार्याने यशवंत भाऊ यांच्या सहकार्याने या ठिकाणी दुधाने आणि स्वच्छ पाण्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा स्वच्छ करण्यात आलेला आहे. त्यामध्ये स्थानिक माजी नगरसेवक शैलेंद्र भाऊ बिडकर, दादा डंबाळे, राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम आणि त्यांचे सर्व इथं पदाधिकारी कार्यकर्ते सर्व इथं उपस्थित आहे. सर्वांच्या वतीनं आणि एक सजग नागरिक म्हणून सर्वांना एकच सांगणं आहे, या ठिकाणी जी काही कायदेशीर कारवाई करायची होती ती कारवाई झालेली आहे. समाजामध्ये कुठल्याही प्रकारची अफवा बाबासाहेबांच्या पुतळ्यासोबत झाली आहे अशी कुठल्याही प्रकारची अफवा पसरवू नये आणि समाज अनुयायांनी या कुठल्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये इतकंच सांगेल. धन्यवाद. कॅमेरामन अजय सूर्यवंशीसह मी मनीष कांबळे.